नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या PYQच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शौर्य अकॅडमीच्या विविध प्रकारचे जे काय उपक्रम आहेत हे आपण घेऊन येत असतो आणि त्यामध्येच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे तर आपले हे PYQचे सेशन्स आहेत आणि या PYQच्या सेशनमधून तुम्हाला असंख्य प्रश्नांवरती आपण आढावा देणार आहोत आणि या माध्यमातून तुमचे 500 प्रश्न क्लिअर करण्याचं जे काय काम आहे ती पूर्णपणे जबाबदारी माझी असेल आणि आपण आजपासून नाशिक शहराच्या संदर्भामध्ये काम करणार आहोत, नाशिक जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काम करणार आहोत आणि या माध्यमातून शहरी भागामध्ये कोणता पेपर होता आणि ग्रामीण भागामध्ये कोणता पेपर आहे अशा दोघांचाही आपण या माध्यमातून आढावा घेणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत लेक्चर पाहणं हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि कुठेही जाऊ नका। मध्ये जर बोर झालात तर तो व्हिडिओ तिथेच स्टॉप करा आणि त्यानंतर तिथून पुढे सुरू करा। ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल, ज्या वेळेस तुम्हाला बोर वाटणार नाही तिथून पुढे तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे। वेळ न घालवता आपल्याला या पहिल्या प्रश्नाकडे जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते एकदा व्यवस्थित आपण क्लिअर करूयात। प्रश्न अगोदर समजून घेऊयात। गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्या समोर हे 4 ऑप्शन्स आहेत। पहिलं ऑप्शन आहे मिथेन प्लस कार्बन डायऑक्साईड म्हणाले, ब्युटेन प्लस कार्बन डायऑक्साईड आहे आणि तिसरं जे काय ऑप्शन आहे ते मिथेन ब्युटेन असं आहे आणि ब्युटेन आयसी ब्युटेन अशा पद्धतीचे जे काय ऑप्शन्स आहेत ते आहेत। आपण एकदा व्यवस्थित क्लिअर करून घेऊयात। आता एक बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची म्हणजे अशा स्वरूपाचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील। विद्यार्थी मित्रांनो, इथे हा जो मिथेन आहे, मिथेन हा जो गॅस आहे हा अशा पद्धतीचा गॅस आहे किंवा वायू आहे। हा जर वायू एखाद्या ठिकाणी असेल तर त्या परिसराचा अतिशय गलिच्छ असा जो काय वास आहे तो वास या ठिकाणी येतो आणि जर असं तुम्हाला वाटत असेल एखाद्या परिसरामध्ये एखादा कंटेन आहे किंवा एखादा घटक आहे आणि त्या परिसरामध्ये भरपूर घाण असा वास येतोय तर तिथे 100% मिथेन हा वायू तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी अतिशय व्यवस्थित समजून घ्या। बघा, आता मी एक उदाहरण देतो। एखाद्या ठिकाणी जर समजा कचऱ्याचा डेपो असेल तर कचऱ्याच्या डेपोच्या तिथे अतिशय घाण वास येतो। का येतोय घाण वास? तर त्या कचऱ्याचं विघटन होत आहे म्हणजे डिकम्पोजिशन होत आहे किंवा डिकम्पोज होत आहे आणि जेव्हा एखादा घटक हा डिकम्पोज होत असतो तेव्हा त्या ठिकाणी काय क्रिएट होतं तर मिथेन वायू क्रिएट होतोय आणि म्हणून मी असं म्हणेल की मिथेन गॅस क्रिएटेड इन डिकम्पोज सिच्युएशन इन एनीवेअर, बरोबर आहे की नाही? आणि अशा पद्धतीने इथे मिथेनची जी काय निर्मिती आहे ती मिथेनची निर्मिती होते। मग व्यवस्थित समजून घ्या, इथे गोबर गॅस म्हटलेला आहे, मग गोबर गॅसमध्ये मिथेन आपल्याला बघायला मिळणारच। का बघायला मिळेल? तर गोबर गॅस ज्या ठिकाणी आहे तिथे मोठ्या प्रमाणात घाण वास येतो आणि मग तिथे मिथेन असणार आणि प्लस विघटन होत आहे म्हणून तिथे काय तयार होणार आहे तर कार्बन डायऑक्साईड आणि या कार्बन डायऑक्साईड हा निघून जातो, हवेमध्ये पसरतो। कुठे पसरतो मित्रांनो? हवेमध्ये पसरतो। म्हणून अतिशय मनपूर्वक लक्ष द्या। आता पुढे बघा, जर घरगुती गॅस असेल, कोणता गॅस असेल? घरगुती। एखाद्या ठिकाणी जर आपण असं पाहिलं की घरगुती गॅसचा जर देखील मोठ्या प्रमाणावर घाण वास येताना तुम्हाला दिसेल, ज्या वेळेस तुम्ही गॅसचा त्या घरगुती गॅसचा तुम्ही वास घेता किंवा तुम्हाला तो अनुभव असेल घरगुती गॅस, बरोबर आहे की नाही? तर याचं काय आन्सर असणार आहे बघा, तर यामध्ये कुठला गॅस असणार आहे तर यामध्ये प्रोपेन नावाचा गॅस असतो। बघा, प्रोपेन, कोणता गॅस? प्रोपेन नावाचा गॅस असतो, हे लक्षात राहू द्या। ओके, प्रोपेन आणि प्लस ब्युटेन नावाचा गॅस असतो। कोणता असतो? ब्युटेन नावाचा जो काय गॅस आहे हा गॅस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, हे पण लक्षात राहू द्या। ज्या ठिकाणी भाताची शेती असते तिथे देखील आपल्याला मिथेन नावाचा गॅस बघायला मिळतो। ओके, कचऱ्याचा डेपो असेल तिथे देखील मिथेन गॅस आपल्याला बघायला मिळतो। या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून आपलं या प्रश्नाचं जे काय उत्तर आहे ते करेक्ट काय असणार आहे? मिथेन प्लस कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे की नाही? आता आपण पुढे जाऊयात। इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं असेल। आता
त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. पहिला जो काय प्रकार आहे तो आहे पीठ नावाचा कोळसा असतो. कोणता असतो? पीठ. आणि या पीठ कोळशामध्ये कार्बनचं जे काय प्रमाण आहे हे कार्बनचं प्रमाण 60% कमी असतं. 60% कसं असतं? कमी असलेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा बघा. तर लिग्नाइट नावाचा एक कोळसा असतो बघा. लिग्नाइट नावाचा हा एक कोळसा असतो आणि यामध्ये तुम्हाला प्रमाण जे आहे ते 60 ते 70 पर्यंत बघायला मिळेल. ओके, 7 ते 70 पर्यंत कार्बनचं प्रमाण बघायला मिळेल. त्यानंतर पुढचा ब्युटुमिनस असा एक आहे आणि यामध्ये 70 ते 80% प्रमाण बघायला मिळतं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर इथे अँथ्रोसाइट नावाचा हा एक कोळशाचा प्रकार आहे. अँथ्रोसाइट. आणि अँथ्रोसाइटमध्ये 90% अधिक तुम्हाला कार्बनचं प्रमाण मिळतं. म्हणजे हा जो अँथ्रोसाइट आहे मित्रांनो, हा अँथ्रोसाइट खूप महत्त्वपूर्ण किंवा गरजेचा असा जो काय कोळसा आहे हा बघायला मिळतो. जास्त मोठ्या प्रमाणात औद्योगिक फॅक्टरीमध्ये वापरला जाणारा जो काय कोळसा आहे तो अँथ्रोसाइट असा कोळसा आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हे 4च प्रकार कोळशाचे आहेत हे पाठ करून टाका जाग्यावर. म्हणजे इथं तुमचे 4 प्रश्न क्लिअर होतील. लक्षात आलं तुम्हाला की सर्वाधिक कार्बनचं प्रमाण, हा डेटा लक्षात नाही ठेवला तरी चालतो, सर्वाधिक कार्बनचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या कोळशात असतं तर डायरेक्ट काय लिहायचंय तुम्हाला? अँथ्रोसाइट. आणि सर्वात कमी कोणत्या ह्याच्यात असतं तर पीठमध्ये असतं. अशा प्रकारचे जे काय प्रश्न हे प्रश्न फक्त आपल्या या चॅनलवरती बघायला मिळतील. आणि म्हणून हे तिन्ही जे काय प्रकारात हे कोळशाचे आहेत. आपलं उत्तर कोणतं असायला पाहिजे? 1, 2, 3 असं असायला पाहिजे. म्हणजे वरीलपैकी सर्व. आता बघा लक्षात ठेवा, बारकाईने ऐका. ओपेक नावाची ही एक संस्था आहे. ओपेक नावाची संस्था कशाच्या संदर्भात काम करते तसं विचारलंय त्यांनी. तर लक्षात घ्या, अगोदर समजून घ्या. ओपेक नावाची ही जी संस्था आहे ही संस्था कशाच्या संदर्भात काम करेल तर हिचा फुल फॉर्म एकदा मी सांगतो तुम्हाला, इथंच लिहितो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम. बघा, पेट्रोलियम, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. आता क्लिअर आहे का सर्वांना? बघा एकदा. तर इथे ओ आहे, पी आहे आणि ई आहे आणि सी आहे म्हणजे ओपेक. आणि ओपेक ही जी संस्था आहे ही संस्था तुम्हाला खनिज तेलाच्या संदर्भात काम करताना दिसेल. ओके, लक्षात आलं सर्वांना? आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओपेक नावाची ही संस्था आपल्याला परीक्षेला विचारली जाते. ओके, ओपेक सर्वांनी पाठ करून ठेवा. आता त्यानंतरची मी तुम्हाला संस्था सांगतो. आता इथे या संस्थेच्या रिलेटेड तुम्हाला काय काय अभ्यास करायचा बघा. या संस्थेच्या रिलेटेड तुम्ही काय पहा, या संस्थेची स्थापना क्लिअर करायचं बघा, पाठ करून टाकायची. स्थापना कधीची आहे तर स्थापना 1960 आहे. त्यानंतर सदस्य पाठ करायचे मित्रांनो, सदस्य 13 आहेत आणि मुख्यालय देखील पाठ करायचं. या 3 गोष्टी डायरेक्ट पाठ राहू द्या. मुख्यालय तिचं आहे व्हिएन्ना आहे. कुठे आहे? व्हिएन्ना. आणि व्हिएन्ना हे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये बघायला मिळतं. सर्वांना कळालं? हे 3 मुद्दे मग तुम्ही पाठ कराल ना. आता मी फक्त संस्था सांगतो आणि तुम्ही बाकीच्यांचा अभ्यास करून ठेवा. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपला पण जास्त वेळ जाणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का?
आता आपल्याला उत्तर मिळालंय की खनिज तेल, लक्षात आलं, पेट्रोलियमच्या संदर्भामध्ये काम करणारी संस्था आहे. इथपर्यंत सर्वांना कळालंय. मग मी पुढे जातो, नंतरचा जो काय मुद्दा आहे तो मुद्दा आपण क्लिअर करूयात. बघा, आता आपलं सेकंड ऑप्शन आहे, काय आहे तर लहान मुलांचे आरोग्य. या लहान मुलांच्या आरोग्यासाठी काम करणारी कोणती संस्था आहे तर युनायटेड नेशनची एक संस्था आहे, युनायटेड नेशन, ज्याला संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हणतात, आणि त्याची ती बॉडी आहे. ओके, ही जी संस्था आहे ही संस्था स्थापन झाली होती 1945 मध्ये, 1945ला. ओके, आणि हिचीच एक बॉडी आहे, ठीक आहे, आणि ज्याला आपण युनिसेफ असं आपण म्हणतो. युनिसेफ ही संस्था आहे, लक्षात राहू द्या, युनिसेफ संस्था. आणि ही जी युनिसेफ आहे हिचा जर आपण फुल फॉर्म पाहिला तर ते लक्ष द्या, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असं आपण त्याला म्हणतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? ही संस्था आहे, ही एक महत्त्वाची संस्था आहे, आणि जी कशाविषयी काम करते, जर लहान मुलांचं आरोग्य धोक्यात येत असेल एखाद्या राष्ट्रामध्ये, आणि जर समजा त्यांना खूप गरज असेल पैशाची, तर अशा राष्ट्रांना फंड उपलब्ध करून देणारी ही एक काय आहे, संस्था आहे. आणि फंड उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेला मदत करणारी कोणती संस्था आहे तर त्या संस्थेला आपण काय म्हणूयात तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कोणती संस्था आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अशी संस्था आहे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आता ही जी संस्था आहे या संस्थेचं मुख्यालय तुम्हाला न्यूयॉर्क शहरामध्ये बघायला मिळेल, न्यूयॉर्क. आणि हे न्यूयॉर्क कुठे? अमेरिकेला आहे, ज्याला तुम्ही USA असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे की नाही? अशी ही संस्था आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आणि हिचं जे मुख्यालय आहे ते तुम्हाला जिनिवा नावाचं ठिकाण आहे बघा, जिनिवा. या जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये हे ठिकाण आहे. कुठे आहे? स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. ओके, लक्षात राहू द्या. मी जरी इंग्लिशमध्ये लिहित असेल ना, काय टेन्शन घेऊ नका, कारण हे आपल्याला मराठीतच आहे, पण हे असे या पद्धतीने लक्षात ठेवलं की जरा सोपं जाईल तुम्हाला, एवढं काय टेन्शन घेऊ नका. चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा जो काय मुद्दा आहे बघा, आता आपण हे दोन्ही ऑप्शन चांगले करून घेतले, म्हणजे खनिज तेलासाठी ओपेक आहे, आणि लहान मुलांचं आरोग्य किंवा लहान मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी युनिसेफ नावाची संस्था आहे. कोणती आहे? युनिसेफ नावाची संस्था आहे. आणि बघा, आता गुन्हेगारांचं जे काय प्रमाण आहे ते रोखायचं असेल तर जागतिक लेवलला एखादी संस्था पाहिजे, आणि म्हणून एक संस्था अस्तित्वात आली होती जी 1923लाच आली होती, जिला आपण इंटरपोल म्हणतो. काय म्हणतो? इंटरपोल नावाची ही संस्था आहे, 1923लाच अस्तित्वात आली होती. ओके, इंटरपोल. आणि ज्याचा फुल फॉर्म जरा विचित्र आहे म्हणून व्यवस्थित बघून घ्या, ज्याला इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो, लक्षात राहू द्या. आणि मग हे जे इंटरपोल आहे हे 1923 मध्ये अस्तित्वात आलं, 1923ला अस्तित्वात आली ही संस्था. आणि ही संस्था काय करते तर जागतिक लेवलला जर गुन्हेगारीचं प्रमाण असेल, म्हणजे एखादा व्यक्ती समजा भारताचा माणूस आहे आणि तो पाकिस्तानमध्ये जाऊन जर भारताच्या विरोधामध्ये काही जरी कृत्य करत असेल तर अशा माणसाला धरून आणण्याचं जे काय काम आहे किंवा आपल्या ताब्यात देण्याचं जे काय काम आहे हे इंटरपोल
करायला लावते. कुणाला? तर पाकिस्तानला, म्हणजे संबंधित एखाद्या राष्ट्राला. अशा प्रकारचे जे काय गुन्हे आहेत हे गुन्हे होऊ नये. आणि तुम्हाला काय विचारलंय माहिती आहे का नंतर? आता हा बघा 23चा पेपर आहे, 2023चा, आणि त्यांनी 24ला लगेच प्रश्न कसा विचारला माहिती आहे का? की गुन्हेगारी रोखण्यासाठी जी संस्था आहे इंटरपोल, ही जी संस्था आहे, या इंटरपोलचं त्यांनी काय विचारलं होतं? मुख्यालय विचारलं होतं. आणि या इंटरपोलचं जे मुख्यालय आहे ते लिओन या ठिकाणी, बघा लिओन. आणि हे लिओन कुठे आहे रे बाबा? तर फ्रान्समध्ये आहे. कुठे आहे? फ्रान्समध्ये आहे, लक्षात राहू द्या. लिओन कुठे आहे? फ्रान्समध्ये. आणि ज्या संस्थेचे सदस्य तुम्हाला 194 देश दिसतील बघा. एवढं हे महत्त्वाचा जो काय भाग आहे हा बघायला मिळेल तुम्हाला. आणि इथेच किती प्रश्न तयार झाले बघा. आता लक्षात आलं सर्वांना? म्हणून हे कंटेंट आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला अतिशय विचारपूर्वक या सर्व गोष्टी सांगत आहे. आता लगेच आपण पुढे जाऊयात. बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार नावाची एक संस्था पण आहे, आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवर जो काय व्यापार आहे हा व्यापार चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी काम करते. आणि ज्या संघटनेला आपण काय म्हणतो माहिती आहे का? तर वर्ल्ड, बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, या पद्धतीने आपण तिला म्हणतो ऑर्गनायझेशन. आता ही जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो, ही खूप महत्त्वाची संस्था आहे. बघा ना काय म्हटलं गेलंय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जिला इन शॉर्ट आपण काय म्हणूयात? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, WTO. काय म्हणूयात? WTO. आणि ही जी WTO नावाची जी काय संस्था आहे ही 1995ला अस्तित्वात आली, 1995ला. आणि हिचं जे हेडक्वार्टर आहे, काय आहे? हेडक्वार्टर, ज्याला तुम्ही मुख्यालय म्हणताय. आणि ते जे मुख्यालय आहे ते मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणीच आहे. कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी, स्वित्झर्लंडला आहे. कुठे आहे? स्वित्झर्लंड. ठीक आहे, स्वित्झर्लंड. ओके, चला हरकत नाही, ते पुढचं तुम्हाला कळून जाईल. तर असा हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला इथे बघायला मिळतोय. आणि ही देखील संस्था खूप महत्त्वाची, जी इंटरनॅशनल लेवलला काय करते? तर आंतरराष्ट्रीय जो काय व्यापार आहे या व्यापाराच्या संदर्भामध्ये काम करते बघा. आणि कसं करणार माहिती आहे का? आता बारकाईने लक्ष द्या. जर आता इथे असेल, आता इंडिया असेल, आणि इकडे असेल समजा अमेरिका असेल, बरोबर आहे, US असेल, आणि यांच्यामध्ये जो काय कर आहे ज्याला टेरिफ असं म्हणतात, हा जो टेरिफ आहे हा टेरिफ कुठेतरी बंद झाला पाहिजे. ओके, बंद म्हणजे कमी झाला पाहिजे बाबा. तर यासाठी जे काय म्हणजे महत्त्वाचं जे काय सल्ला देण्याचं काम आहे हे WTOचं असतं. म्हणजे एवढा हा गरजेचा मुद्दा आहे. म्हणून इथे तुम्हाला हे सगळे आता मी डिटेल एक्सप्लेन करून सांगितले, 4चे 4 पॉईंट. आणि यामधूनच तुम्हाला बरेच क्वेश्चन नंतरच्या वेळेस कव्हर होतील, म्हणून चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, चालेल. आपण आता जाऊयात पुढे. आता नंतरचा प्रश्न बघा काय आहे. तर आता जर आपण विचार केला मित्रांनो, नंतरचा जो काय प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलेत त्यांनी आपल्याला. आणि 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. डॉक्टर C रंगराजन, आणि 2 नंबरचं ऑप्शन NK सिंग, 3 डॉक्टर विजय केळकर, आणि 4 YV रेड्डी. अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. आता एकदा एक क्लिअर करा तुम्हाला. अगोदर आपण काय करतो, आपल्या चॅनलला नेहमी एक आवर्जून बाब फॉलो केली जाते बघा, की जी कॉन्सेप्ट असते का अगोदर ती कॉन्सेप्ट सांगितली जाते आणि नंतरच त्याच्याविषयी आपण बोलत असतो. मग आता इथे वित्त आयोग आहे, मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की बाबा वित्त आयोग ही काय प्रोसेस आहे, काय भानगड आहे. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर थोडंसं अवघड आहे बघा, ज्याला फायनान्स कमिशन असं आपण म्हणतो. आणि मग काय असतं की देशामध्ये कर गोळा होतो. काय गोळा होतोय? कर. आणि मग गोळा झालेला जो काय कर आहे हा केंद्राला किती द्यायचा, केंद्राला या करामध्ये किती वाटा असेल आणि राज्याचा या करामध्ये किती वाटा असेल, घटक राज्याचा, बरोबर आहे की नाही. आणि मग हे ठरवण्याचं जे काय काम आहे हे वित्त आयोगाचं असतं. कुणाचं असतं ते? वित्त आयोगाचं असतं. आणि या वित्त आयोगासाठी एका अध्यक्षाची नेमणूक केली जाते बघा, लक्षात ठेवा. कुणाची नेमणूक केली जाते? एक अध्यक्ष असतो बघा. ओके. आणि त्यानंतर 4 काय असतात? सदस्य असतात. अशी त्याची बॉडी असते. मग हे जे 5चे 5 लोक आहेत यांची नियुक्ती कोण करणार? तर नियुक्तीचं जे काय काम आहे बघा, नियुक्ती
तर ती नियुक्ती असते राष्ट्रपतींकडे. कुणाकडे असते? राष्ट्रपतींकडे. व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, राष्ट्रपती नियुक्ती करतात. आणि जर आपण त्यानंतरचा जो काय पार्ट आहे तो जर आपण पाहिला की या वित्त आयोगाचं भारतीय संविधानामध्ये भाग कोणत्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलाय, तर भाग क्रमांक 12. भाग क्रमांक काय? 12. आणि जर त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला तुम्ही, प्रकरण कोणतं आहे असं जर त्यांनी विचारलं तुम्हाला, तसं विचारणार नाही आहेत ते, पण मी सांगतोय की बाबा प्रकरण 1 मध्ये येते. आणि त्यानंतर परत आता हे कलम विचारतात बघा, वित्त आयोगाचं कलम, तर ते 280 कलम आहे. कितवं कलम आहे? 280व कलम आहे. म्हणून या गोष्टी खूप गरजेच्या असतात, महत्त्वाच्या असतात. म्हणून हे सगळं लक्षात ठेवायचं. आता काय अवघड आहे का? याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. आता याच्यामधून बरेच तुम्हाला प्रश्न कव्हर होतात. राईट, आलं लक्षात? मी जरा पाणी पितो रे. चला पोरांनो, थोडंसं पुढे जाऊ. आता लक्ष द्या. आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, की सध्या जर तुम्ही विचार केला तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. कितव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. तर त्यांचं जे नाव आहे ते नाव आहे बघा, श्री अरविंद पनगाडिया असं नाव आहे. ठीक आहे, अरविंद पनगाडिया असं नाव आहे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. मग 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? त्यानंतर 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? त्यानंतर परत पुढे 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? आता एवढं डीप आपल्याला जात नसतात ते, पण मी तुम्हाला सांगत आहे. ओके, आता जर आपण मुद्दा पाहिला तर लक्षात घ्या. आता हा जो आयोग आहे, वित्त आयोग जो आहे, तो 5 वर्षासाठी लागू होतो. किती वर्षासाठी लागू होतो किंवा किती वर्षासाठी असतो? एकंदरीत 5 वर्षासाठी काम करतो. आता जर आपण विचारात घेतलं की जर आपण यांचं विचारात घेतलं, कितव्या आयोगाचं? 16व्या वित्त आयोगाचं, तर यांचा कालावधी जो आहे, हा कालावधी तुम्हाला किती बघायला मिळणार आहे? 2026 पासून 2030 पर्यंत ते काम करतील. राईट. आणि आता हा जो आयोग होता, हा आयोग जो आहे हा 2020 पासून ते 2020 ते 2025 पर्यंत काम केलं या आयोगाने. आणि त्यानंतर 14व्या वित्त आयोगाने 2015 ते 2020 पर्यंत काम केलं. या आयोगाने 2010 ते 2015 या वर्षापर्यंत काम केलं. त्यानंतर 2005 ते 2010 एवढ्या कालावधीत 12व्या वित्त आयोगाने काम केलं. मी तुम्हाला जरा ऑप्शनकडे घेऊन जात आहे, म्हणून काय काळजी करू नका, लक्षात राहू द्या. ओके, ऑप्शनकडे मी घेऊन जात आहे. मग आता पनगाडियावर काही आता लक्षात घ्या. आता कसं लक्षात ठेवायचं आहे? आता तुम्ही आता विचार केला इथे की 12व्या वित्त आयोगाचे जे काय अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष कोण आहेत, तर 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते रंगराजन होते. कोण होते? डॉक्टर सी रंगराजन हे 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि 13व्या वित्त आयोगाचे जे काय अध्यक्ष आहेत ते कोण होते? होते तर ते होते Y.V. रेड्डी, हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर बघा, विजय केळकर यांचा जर विचार केला तर ते 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. विजय केळकर आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत बघा, बाकी कुणावरच तुम्हाला प्रश्न येणार नाही इथून पुढे. विजय केळकर हे का गरजेचे आहेत? कारण यांच्यावरती एक समिती होती बघा, केळकर समिती. कोणती होती? केळकर समिती होती. लक्षात राहू द्या, बरोबर आहे की नाही? आणि ही जी केळकर समिती काय म्हटली होती की भारतामध्ये GST लावा. भारतामध्ये काय लावा? GST.
आणि मग GSTच्या साठी यांनी शिफारशी दिल्या आणि शिफारशी दिल्यानंतर 1 जुलै बघा 1 जुलै 2017 पासून भारतात GST लागू झाली. कधीपासून? 1 जुलै 2017 पासून भारतात GST लागू झाली. म्हणून हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा की GSTचं विधेयक किती नंबरचं होतं बाबा. ओके, कितवं विधेयक होतं ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. आलं लक्षात? आता त्यानंतर आता शिल्लक काय राहिले ते एकदा चेक करून घ्या. आता बघा तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आपल्याला बघायचे आहेत. कितव्या? 15व्या वित्त आयोगाचे जे काय अध्यक्ष आहेत ते कोण होते? आहेत नाही होते तर NK सिंग होते आणि हेच आपलं उत्तर आहे. बरोबर आहे की नाही? NK सिंग हे उत्तर आहे आपलं. आणि सध्या आता तुम्हाला जेव्हा तुम्ही परीक्षा देणार आहात तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल बघा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगाडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. 100% असा प्रश्न पडेल बघा, एका तरी जिल्ह्याला पडेल. ओके, आता त्यानंतर परत पुढे तुम्हाला केळकर समितीवरती पण प्रश्न आहेत बघा. 100% इथं पण प्रश्न पडतो. आता हे बाकीचे लोक हे डायव्हर्टेड झालेत म्हणून इकडे कुठेही आता प्रश्न येणार नाही बघा, इथून खाली येणार नाही. म्हणून एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. प्रश्न कुठे येईल हे खूप महत्त्वाचं असतं बघा. ओके, आणि मी जे सांगतोय ते कृपया तुम्ही जरा कमेंट करा, कारण हे सगळं तुमच्यासाठी तर आपण घेतोय ना. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पण काहीतरी योगदान द्या ना, जरा लाईक करत जा जरा लेक्चरला. ओके, सर्वांनी दाबा ते बटन खटाखट. आता लक्ष द्या रे पोरा हो. नंतरचा प्रश्न काय आहे बघा. भाबर आणि तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो असं म्हटलंय. आता लक्ष द्या थोडंसं बघा. ज्या ठिकाणी समजा अशा प्रकारचे डोंगर असतील, काय असतील? डोंगर असतील आणि या डोंगराळ भागामध्ये काय होतं माहिती आहे का? तर इथून नद्या वगैरे येत असतात आणि या नद्या काय करतात तर दगड वगैरे वाहून आणतात. काय वाहून आणतात? दगड वगैरे किंवा वाळू वगैरे, वाळू नाही आणत, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतर काही घटक वाहून आणतात. बरोबर आहे की नाही? आणि हे वाहून आणल्यानंतर या पर्वताच्या पायथ्याशी असे येऊन इकडे काय होतात ते थोडक्यात स्थिरावतात आणि ही जी जमीन आहे ही पोरस बनते, जरा छिद्रयुक्त बनते. आणि जेव्हा छिद्रयुक्त बनल्यानंतर इथं हा जो परिसर आहे हा परिसर किंवा हा जो पट्टा आहे हा काय म्हणून ओळखला जातोय तर भाबर म्हणून ओळखला जातो बघा. आणि या भाबरच्या खालचा जो काय आता त्यानंतरचा जो काय प्रदेश असणार आहे तो मैदानाचा तयार होतो. डायरेक्ट नदी इकडे येऊन काय सोडते, इकडे येऊन गाळ पसरतो नदीचा येऊन. आणि गाळ पसरल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, मग या पार्टला आपण काय म्हणतो तर या पार्टला म्हटलं जातं बघा तराई असं म्हटलं जातं, तराई म्हटलं जातं. मग हे तराई आणि भाबर हे दोन्ही पार्ट कशामुळे तयार झाले तर नदीमुळे तयार झाले. म्हणून नदीचे भूरूपत हे दोन्ही पण कुणाचे भूरूप आहेत? नदीची भूरूप आहेत. म्हणून ते पण लक्षात राहू द्या बघा. आता इथपर्यंत क्लिअर आहे का? आपलं या प्रश्नाचं जे काय करेक्ट उत्तर असणार आहे ते काय असणार आहे? नदी असणार आहे. हे सर्वांना कळालं. आता त्यानंतर परत पुढे आता समजा आपण जर असाच विचार केला वाऱ्याच्या संदर्भामध्ये, वाऱ्यामुळे कोणत्या भूप्रदेशाची निर्मिती होते? बरोबर आहे की नाही? वाऱ्यामुळे बघा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो असं म्हटलंय. तर मग वाऱ्याचं जे काय कार्य आहे, वारा हे जे आहे हे दोन प्रकारे कार्य करत आहे. एक तर हे क्षपणाचं कार्य करतं बघा, क्षपण. ओके, झीज करणं, काय करणं? झीज करणं. आणि त्याचबरोबर संचयनाचं कार्य करतं, संचयन. गोळा करणं, वाऱ्यामुळे काही गोष्टी गोळा होतात बघा. बरोबर आहे की नाही? यामुळे आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग यामुळे काय होईल माहिती आहे का? तर छत्र तयार होतं. काय तयार होतं? भूछत्र तयार होताना दिसते. बरोबर आहे. आणि इथे संचयन होत आहे. मग कशाचं? वाळूचं वगैरे संचय होत असेल, बारीक बारीक खड्यांचं वगैरे संचय होत असेल, खडे वगैरे. लक्षात आलं सर्वांना? अशा पद्धतीने संचयन होत असेल. आणि त्यानंतर परत पुढे लक्ष द्या. नंतरचं आपलं ऑप्शन काय आहे? तर आता वाऱ्याविषयी झालं. आता भूकंपामुळे काय होतं? भूकंपामुळे की सर्वांना माहिती आहे की भू म्हणजे काय रे बाबा? भू म्हणजे जमीन. भू म्हणजे काय? जमीन. आणि कंप म्हणजे थरथरणे. हे सर्वांना माहिती आहे बघा, थरथरणे.
ओके, लक्षात आलं. मग जमीन जर थरथरत असेल तर जमीन अशी फाटते देखील, आणि जमीन फाटल्यामुळे जमिनीचे तुकडे होतात, म्हणजे खंड निर्माण होतात. काय निर्माण होतात? खंड निर्माण होतात. बघा कशामुळे? भूकंपामुळे. हे पण लक्षात राहू द्या. आणि ज्वालामुखीमुळे काय तयार होतं? तर शंकूच्या आकाराचा पर्वत तयार होईल. शंकूच्या आकाराचा, बघा आकाराचा पर्वत तयार होईल. पर्वताची निर्मिती होईल, आकाराचा पर्वत. ओके, पर्वत. ओके, लक्षात आलं सर्वांना? असा एकंदरीत मुद्दा आहे. याचा पण स्क्रीनशॉट घ्या, मी पुढे जातो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलं? ओके, चला जाऊयात पुढे. यामुळे ड्विक नावाचा पण प्रकार तयार होतो बघा, ड्विन. ओके, तेही लक्षात राहू द्या. पुढे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही म्हणायला येते? व्यवस्थित समजून घ्या. खालीलपैकी कोणता असा जिल्हा आहे जो जिल्हा नाशिक जिल्ह्याच्या सीमेला म्हणजे नाशिकला लागून नाही असं विचारलंय? नाही विचारलंय, हे क्लिअर करा अगोदर, हे कीवर्ड. आणि मग आता लक्षात घ्या, मी इथे नाशिक जिल्हा टाकतो बघा कसा. आता हे मी क्लिअर करून द्यायलोय, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता नाशिक जिल्हा आपण क्लिअर करत आहोत. मग हे पाठच झालं पाहिजे आजचे आज. बघा मग कसाही प्रश्न विचारू द्या त्यांनी. उत्तर आहे इकडे कोणती दिशा आहे? पूर्व दिशा आहे. आणि इकडे कोणती दिशा आहे? तर इकडे पश्चिम आहे. आणि इकडे कोणती दिशा आहे? दक्षिण आहे. इथे आग्नेय असते, बरोबर आहे. इथं आ आणि इकडे ई म्हणजे काय रे? ईशान्य दिशा. आणि इकडे काय असणार आहे? वायव्य असणार आहे मित्रांनो. आणि इकडे हे नैऋत्य असणार आहे. मग या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित क्लिअर करायचं आहे. व्यवस्थित समजून घेऊयात. बघा आता सर्वजण आपण एकदा प्रवास करूयात. इथे उत्तरेला धुळे आहे. उत्तरेला काय आहे? धुळे आहे. क्लिअर? धुळे जिल्हा उत्तरेला लागतो. कुणाला लागतो? नाशिकला लागतो बघा. म्हणून धुळे तर असणारच. आणि धुळ्यातून आपली गाडी इकडे गेली बघा. इथं गाडी आल्यानंतर एवढ्या पट्ट्यापर्यंत आपल्याला एक जिल्हा सापडला. आणि ज्या जिल्ह्याचं नाव आहे बघा जळगाव नाव आहे. काय नाव आहे? जळगाव असं नाव आहे, बरोबर आहे की नाही? मग जळगाव हा जिल्हा आहे. आणि जळगावच्या खाली जळगाव मधून आपली गाडी पुढे जात आहे. आणि पुढे गेल्यानंतर एवढ्या पट्ट्यात आपल्याला एक जिल्हा सापडला. आणि ज्या जिल्ह्याला आपण छत्रपती संभाजी नगर म्हणतो. आणि छत्रपती संभाजीनगर मधून आपली गाडी इकडे आली. आणि इकडे आल्यानंतर इथे आपल्याला जिल्हा सापडला अहिल्यानगर. कोणता नगर? अहिल्यानगर मिळाला. अहिल्यानगर मधून आपण इकडे आलो तर नैऋत्येला आपल्याला ठाणे नावाचा जिल्हा बघायला मिळाला बघा. आणि ठाण्यातून आपण हळूच असं वरी गेलो तर आपल्याला पालघर नावाचा जिल्हा बघायला मिळाला. पालघर, बरोबर आहे. आणि पालघर मधून थोडंसं वरी गेलो तर इकडं असं रपाड्याला पसरलेला राज्यच होतं डायरेक्ट. त्या राज्याचं नाव होतं गुजरात. आणि गुजरातमधून परत आपण इकडे इंटर झालो तर इकडे मला काय बघायला मिळालं माहिती आहे का? इकडे इंटर झाल्यामुळे नंदुरबार नावाचा जिल्हा बघायला मिळाला बघा. नंदुरबार नावाचा जिल्हा बघायला मिळाला. म्हणजे नंदुरबार किती वरती बघा ना, नंदुरबार. आणि हे नाशिक इथं आहे. म्हणजे नंदुरबारचा नाशिकच्या सीमेचा काहीच प्रश्न नाही आहे. म्हणजे नंदुरबारची सीमा नाशिकला लागत नाही. या प्रश्नाचं प्रत्येकाला उत्तर माहिती असेल, पण मी जरा ज्यांना माहिती नव्हतं असा विद्यार्थी विचारात घेऊन मी ते सांगितलेलं आहे. ओके, आणि ज्यांना माहिती होतं त्यांची रिव्हिजन असेल. एकदा हे करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या त्याचा. चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न. आता जर समजा तुम्ही जर दररोज व्यवस्थित जर आपले लेक्चर ऐकले तर तुम्हाला एकदम जबरदस्त कंटेंट घेऊन येईल मी. ओके, हां. आणि बुद्धिमत्तेचं पण घेऊन येईल, रिझनिंग पण घेऊन येईल जर तुम्ही सांगितलं तर. आता बघा, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते असा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आणि सर्वात पूर्वेकडील जर राज्य विचारलं तर मी इथे असं भारत लिहून घेणार हळूच. ओके, भारत. आणि उत्तरेकडचं जे काय राज्य आहे ते राज्य मी नंतर बघणार. इकडे पुन्हा ही पूर्व दिशा आहे. आणि खाली दक्षिण दिशा आहे. इकडे पश्चिम दिशा आहे, बरोबर. लगेच आता मी चेक करणार कुठे कोणतं राज्य आहे. इकडे राज्य जम्मू काश्मीर आहे. कोणतं राज्य आहे?
जम्मू काश्मीर आहे आणि जम्मू काश्मीर मधलं कोणतं ठिकाण आहे, शेवटचं टोक कोणतं आहे, तर इंदिरा कोल नावाचं शेवटचं टोक आहे बघा, इंदिरा कोल. ओके, म्हणून हे पण खूप महत्वाचं आहे बघा. ओके, आणि इथं आहे अरुणाचल प्रदेश. इकडे काय आहे, पूर्वेला अरुणाचल प्रदेश आहे आणि अरुणाचल प्रदेशचं शेवटचं टोक तिथलं त्या राज्यातलं आणि भारताचं शेवटचं टोक कोणतं आहे, किबितू. किबितू कोणतं आहे, किबितू नावाचं आहे बघा. किबिथू नाही आहे, ते तू आहे, किबितू. किबितू अशा पद्धतीचं ते ठिकाण आहे. आणि इकडे जर आपण पाहिलं दक्षिणेचं डायरेक्ट कन्याकुमारी तुम्ही सांगू शकता. भारताच्या सर्वात दक्षिणेकडचं नाही, भारताच्या दक्षिणेकडचं ठिकाण कन्याकुमारी. कन्याकुमारी प्रश्न मध्ये घोळ करू नका. सर्वात दक्षिणेकडचं विचारलं, सर्वात दक्षिणेकडील टोक जर विचारलं तर ते आहे इंदिरा पॉइंट. काय आहे, इंदिरा पॉइंट आहे, इंदिरा पॉइंट. म्हणून हे पण लक्षात राहू द्या, इंदिरा पॉइंट. बरोबर. आणि इकडे कोणतं आहे रे बाबा पश्चिमेला, तर पश्चिमेला विचार केला तर गुजरात आहे. आणि गुजरात मध्ये कोणतं आहे तर घुमर मोठ नावाचं आहे बघा, मोठ, घुमर मोठ असे हे ठिकाण. चला घ्या स्क्रीनशॉट घ्या, पाणी पितो तोपर्यंत. जाऊ का पुढे, बघा बरं नंतरचा प्रश्न काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तर हिंदू म्हणून मरणार नाही अशा प्रकारची घोषणा कोणत्या ठिकाणी केली, अशा पद्धतीचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि लक्षात घ्या त्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते काय असणार आहे माहिती आहे का, येवला असणार आहे. प्रत्येकाने उत्तर दिलंच असेल, बऱ्याच जणांनी उत्तर दिलं असेल. कारण काय झालं होतं, येवल्याला 13 ऑक्टोंबरला एक इथे सभा भरली होती, परिषद भरली होती, सॉरी 1935ची ती परिषद होती. बरोबर आहे की नाही, 1935ची. आणि या परिषदेमध्ये डायरेक्ट त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का, तर हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही हे माझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणून मी माझा धर्म बदलेल. यासाठी बदलेल की हिंदू धर्मामधून अनुसूचित जाती जमातीचं म्हणजे दलित समाजाचं उद्धार होऊ शकणार नाही. जे बॅकवर्ड क्लासचे लोक आहेत यांचा उद्धार होऊ शकणार नाही, कारण हिंदू धर्म समानतेला नाकारतोय असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी अशी प्रतिज्ञा घेतली आणि त्या ठिकाणी घोषणा केल्यानंतर बघा 1900 कधी घोषणा करताय व्यवस्थित समजून घ्या. 1935ला घोषणा करताय की मी धर्म चेंज करणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी धर्म बदलला नाही, व्यवस्थित समजून घ्या. तर 1956ला धर्म बदलला मित्रांनो. आणि 1956ला जो धर्म बदललाय तो कोणत्या तारखेला, तर 14 ऑक्टोंबरला. किती ऑक्टोंबरला, 14 ऑक्टोंबरला धर्म त्यांनी बदलला. आणि ते कोणत्या धर्मामध्ये गेले तर बौद्ध धर्मामध्ये गेले, हे पण लक्षात राहू द्या. आणि त्यांनी दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली तर नागपूरमध्ये घेतली. हे नागपूरला प्रश्न विचारला होता बघा, नागपूर जिल्ह्याला हा प्रश्न आला होता नागपूरमध्ये. कारण नागपूर हे जे आहे हे नागवंशीयांचं ठिकाण आहे असं लक्षात आलं. आणि बौद्ध धर्मच का स्वीकारला तर जगाला शांततेचा संदेश देणारा हा धर्म आहे. कारण समता, स्वातंत्र्य, बंधुता असा या मूल्यांची जोपासना करणारा हा धर्म आहे. म्हणून जगाला या धर्माची खूप गरज आहे असं बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हा धर्म स्वीकारला. ओके, नागपूर या ठिकाणी म्हणजे आपलं ऑप्शन नागपूर हे आता कटलेलं आहे. बरोबर आहे की नाही.
आपलं या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे काय, येवला आहे. एवढं क्लिअर राहू द्या फक्त. आता माणगावला काय झालं होतं माहिती आहे का मित्रांनो, माणगावला देखील एक परिषद भरली होती बघा. 1920ला भरली होती ती परिषद. कधी भरली होती? 1920ला. आणि जेव्हा 1920ला परिषद भरली, कुठे भरली ती? येवला या ठिकाणी 1920ला. तेव्हा शाहू महाराज काय म्हटले तर दलित समाजाला, बरोबर आहे, अस्पृश्यांचा उद्धार करता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने मिळालेला आहे. अस्पृश्यांचा नेता म्हणून बाबासाहेबांचं नाव त्यांनी सर्वात प्रथम तिथे उच्चारलं, ज्याला आपण काय म्हणूयात, अस्पृश्यतेचा किंवा अस्पृश्य समाजाचा काय म्हणायचंय, उद्धार करता, अस्पृश्य समाजाचा उद्धार करता. ओके, उद्धार करता असे जे काय उद्गार आहे हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. हे राजश्री शाहू महाराजांचं आहे बघा. खूप महान राजे होते. ओके, हे पण लक्षात राहू द्या. सर्वांना माहिती आहे म्हणून त्याविषयी मी काय फार बोलत नाही. इथपर्यंत क्लिअर. आपल्या सिलेबस विषयी सांगतो. शाहू महाराजांवरती भरपूर क्वेश्चन असतात परीक्षेला, ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. महाड या ठिकाणी काय झालं माहिती आहे का मित्रांनो, 25 तारीख होती बघा, 25 डिसेंबर. खूप जबरदस्त काम झालं. 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती नावाचा डायरेक्ट ग्रंथ जाळून टाकला. मनुस्मृती असा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ जो आहे हा महिलांच्या अधिकारावरती बाधा आणणारा हा ग्रंथ होता. जे काय बॅकवर्ड क्लासचे लोक आहेत, जे मागास भागातून, जातीतून, कम्युनिटीतून येणारे लोक होते, त्या लोकांवरती अन्याय अत्याचार करणारा हा ग्रंथ आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मित्रासोबत हा ग्रंथ जाळला मित्रांनो, आणि रायगडाच्या पायथ्याशी जाळला. हे पण तुमच्यासाठी सांगतो, तुम्हाला माहितीच आहे तसं बऱ्याच या गोष्टी. ओके, आणि त्यांचे मित्र कोण होते ते एकदा मला कमेंट करून सांगा. ओके, हा, तर असा हा महत्वाचा मुद्दा आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह, राईट, बरोबर सांगताय. चौदार तळ्याचा बघा, चौदार तळ्याचा सत्याग्रह देखील इथेच झालेला बघायला मिळतोय. तळ्याचा सत्याग्रह महाडला झाला होता सत्याग्रह. आणि मग मला तुम्ही सांगा की महाड ही जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं ते एकदा कमेंट करून सांगा तुम्ही, कारण खूप महत्त्वाचं आपण हे सेशन चालवत आहोत. बोर होऊ नका, याच्यामध्ये इंटरेस्ट राहू द्या, कारण तुम्ही जोपर्यंत इन्व्हॉल्व होत नाही तोपर्यंत तुम्हाला बोर वाटेल. लगेच आपण पुढे जाऊयात मित्रांनो. बघा, निष्काम कर्ममठ नावाची ही एक संस्था आहे मित्रांनो, जी संस्था अस्पृश्यांच्या प्रश्नांसाठी तयार केली होती. आलं लक्षात? अस्पृश्यांच्या प्रश्नांची मांडणी करण्यासाठी, सोडवणूक करण्यासाठी ही संस्था तयार केली होती. हे पण डोक्यामध्ये राहू द्या. ओके, मग अस्पृश्यांच्या प्रश्नासाठी जास्तीत जास्त जे काय झटणारे लोक आहेत ती तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील दिसतात. आचार्य विनोबा भावे म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व आहे, पण जरा थोडंसं यामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व होताना फार दिसत नाहीये, म्हणून त्याला मी कट केलं. आणि हे बाकीचे सगळे लोक, 3 तर ऑप्शन आपल्याकडे आहेत, म्हणून याचं जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याचं करेक्ट आन्सर महर्षी धोंडो केशव कर्वे आहे. बऱ्याच जणांनी दिलं असेल बघा. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि सर्व समाज सुधारकांमध्ये सर्वात जास्त जगलेले जे काही समाज सुधारक आहेत ते महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. खूप वयापर्यंत ते जीवन जगले. ते मला एकदा कमेंट करून सांगा किती वर्ष त्यांना जीवन कालावधी मिळालेला आहे. ओके, हा, तर त्यांची जी काय थोडक्यात म्हणजे कीर्ती आहे ती अतिशय महान आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला लक्षात येईल, त्यासाठी आपण चेक करू त्यांचं कार्य. बघा, आता लक्षात ठेवा मित्रांनो, निष्काम कर्ममठ ही काय आहे? संस्था आहे. म्हणजे मला या प्रश्नातून कळालं एखादा महान पुरुष आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाज सुधारक त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आपल्याला परीक्षेला हमखास विचारतात, म्हणून लक्ष द्या रे. बघा, आता विवाह उत्तेजक ही एक संघटना होती त्यांची. कोणती होती? विवाह उत्तेजक मंडळ ही संस्था त्यांची होती.
मंडळ. त्यानंतर दुसरी संस्था कोणती होती तर अनाथ बालिका आश्रम ही एक संस्था होती. महिला विद्यालय ही देखील संस्था आहे. महिला विद्यापीठ, महिला विद्यापीठ. आता या संस्थांची स्थापना बघा किती मजेशीर आहे. या संस्थांची स्थापना याची केली त्यांनी 1893 ला. या संघटनेची म्हणजे अनाथ आश्रमांची स्थापना त्यांनी कधी केली 1899 ला केली मित्रांनो. ओके. आणि बघा महिला विद्यापीठाची जी काय स्थापना आहे ही 1907 मध्ये केली. म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आणि महिला विद्यालयाची बरं का, महिला विद्यापीठाची जर तुम्ही पाहिली तर बऱ्याच जणांना माहिती असेल 1917 ला त्याची स्थापना झालेली आहे. मग असा हा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो, राईट. आणि हे जे महिला विद्यापीठ आहे या महिला विद्यापीठाला SNDT नाव मिळालं बघा. SNDT महिला विद्यापीठ आहे. ओके. SNDT. आता लक्षात ठेवा या SNDT ला आपण काय म्हणतो, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी असं म्हणतो बघा. आणि जे विद्यापीठ तुम्हाला मुंबईला बघायला मिळतंय, कुठे बघायला मिळतंय, मुंबई या ठिकाणी बघायला मिळतंय. बरोबर आहे की नाही. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा की हे जे नाव आहे हे नाव दिलं होतं बघा, आठवा थोडंसं नाव दिलं होतं आणि ते कुणाच्या म्हणजे कुणाची आई होत्या, त्या कोणत्या व्यक्तीने याला स्पॉन्सरशिप दिली होती बघा, पैसे दिले होते विद्यापीठ स्थापन करायला. आणि किती पैसे दिले होते हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. बऱ्याच जणांना माहिती असेल बघा. बरोबर. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थांबद्दल आपण सविस्तर आढावा घेतला. एकदा स्क्रीनशॉट घ्या सर्वजण. ठीक आहे. जाऊ आता पुढे, नंतरचा मुद्दा बघूयात. आता बघा आपण ज्या पद्धतीने टॅकल करत आहोत प्रश्न तसे आपण बघू. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल आपण खूप चांगल्या पद्धतीने संस्थात्मक माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण काय करूयात, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संदर्भामध्ये विचार करूयात. कर्मवीर भाऊराव पाटलांचा आता या प्रश्नाचं उत्तरच काय आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे. म्हणून एकदा ते एकदम म्हणजे कन्फर्म करून ठेवा. आता आपण पुढे जाऊ. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संदर्भामध्ये बघा, कर्मवीर भाऊराव पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे जे आहेत यांनी काय केलं होतं तर एक संस्था स्थापन केली होती. ज्या संस्थेचं नाव रयत शिक्षण संस्था आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे ही संस्था. ओके. म्हणून फार हे करायची गरज नाही. आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना मित्रांनो कधी झाली माहिती आहे का, 1919 ला झाली. म्हणून एवढं हे पण कन्फर्म राहू द्या, याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे की नाही. 1919 ला झाली. आणि रयत शिक्षण संस्थेचं ध्येय काय होतं तर ध्येय त्यांचं स्वावलंबी. ओके. स्वावलंबी शिक्षण हेच आमूचे ध्येय. बरोबर आहे की नाही. आता त्यानंतर परत त्यांचं ब्रीद वाक्य काय होतं हे पण परीक्षेला विचारलं जातं. ब्रीद वाक्य तर ब्रीद वाक्य आहे बहुजन हिताय, बहुजन सुखाय. बहुजनाच्या हिताचा विचार करणारी संस्था होती. आणि बहुजनाचं जर हित केलं तर निश्चितच त्यांना ते सुखावतील म्हणजे समृद्ध होतील, विकसित होतील. बघा ना किती सुंदर वाक्य त्यांनी वापरलेले आहेत. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांचं हे जे काम आहे हे अतिशय अतुलनीय असं आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचं काम मला तर वाटतं. आणि निश्चित बघा आता ध्येय वगैरे झालं, त्यानंतर तुम्हाला तिथे योजना एक लक्षात ठेवावी लागते. त्यांची एक योजना आहे त्या म्हणजे त्यांच्या संस्थेची. तर कमवा आणि शिका
अशी त्यांच्याकडे योजना आहे. त्यांच्या संस्थेमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं की या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येतो आणि विद्यार्थी शिकत शिकत कमवू शकतो. आणि त्यामुळे काय म्हटलंय या शिक्षणाला, तर स्वावलंबी शिक्षण म्हटलंय. बघा किती सुंदर वाक्य वापरलंय. आणि या संस्थेचं चिन्ह कोणतं आहे असं पण परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे वटवृक्ष आहे. काय आहे? वटवृक्ष. क्लिअर का? घ्या स्क्रीनशॉट घ्या. एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या. जायचं का रे पुढे? नंतरचा आपण प्रश्न घेऊयात. आता कर्मवीर भाऊराव पाटील झाले. आता इथे बघा आचार्य विनोबा भावे यांच्याविषयी आपण व्यवस्थित समजून घेऊयात. आता काय झालं माहिती आहे का, हे जे आचार्य विनोबा भावे आहेत, बरोबर आहे, आचार्य विनोबा भावे जे आहेत यांना आपण काय म्हणतो किंवा यांना कोणत्या उपाधीने आपण ओळखतो, तर प्रामुख्याने हे जे आहेत हे भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखतो. आणि त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रहाचे जनक म्हणून त्यांना आपण ओळखतो. बरोबर आहे की नाही? या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यांना तुम्ही मला सांगा, मी इथं लिहितो, कमेंट करून मला सांगा. 1958 यांना पुरस्कार देण्यात आलेला होता बघा. ओके, 1900 कधी देण्यात आला होता? 58 देण्यात आला होता. आणि याच वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न मिळाला होता बघा. भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. म्हणून मग यांना कोणता याच वर्षी मिळाला ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा बघा. ओके, चला आपण आता पुढे जाऊयात. नेक्स्ट जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा. तर मी जे काही प्रश्न सोपे सांगतो ते तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला काय करता येईल, नंतरचे जे काय लेक्चर आहेत ते चांगल्या पद्धतीने कव्हर करता येईल. बरोबर आहे की नाही? आणि मलाही कळेल की तुम्ही पाहताय म्हणून लेक्चर. बघा आता प्रश्न काय आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी आणि मवाळवादी अशी फूट पडली? आता बारकाईने ऐका, तुमचे या ठिकाणी मी जवळपास 7-8 क्वेश्चन कव्हर करतो एकदम व्यवस्थित. ओके, लक्ष द्या. आता ऐका. तर काय झालं माहिती आहे का, अगोदर हे समजून घ्या राष्ट्रीय काँग्रेस हा काय प्रकार आहे ते एकदा क्लिअर करा. बऱ्याच जणांना माहिती आहे पण त्यांच्यासाठी रिव्हिजन असेल आणि ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांनी व्यवस्थित वाचलं नाही अशांसाठी कळेल. आता लक्षात घ्या, ज्याला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणतो, भारतीय राष्ट्रीय सभा या नावाने तिला आपण ओळखतो. आणि याची जी काय स्थापना आहे ती 28 डिसेंबरला झाली होती. किती डिसेंबरला? 28 डिसेंबर 1885 स्थापना झाली. आणि या संघटनेचे जे काय म्हणजे सुरुवातीचं जे काय अधिवेशन आहे या संघटनेचं किंवा ही जी संघटना आहे ही एक सामाजिक, लक्षात ठेवा, सुरुवातीला सामाजिक आणि नंतर थोडंसं राजकीय, सामाजिक व राजकीय आपण म्हणू त्याला, सामाजिक व राजकीय संघटन होतं, ते संघटना होती. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये एकमेव खूप क्रियाशील असे असणारी ही संघटना. आणि या संघटनेचे जे काय अधिवेशन आहे ते नियमित झाले. आणि मग पहिल्या अधिवेशनाचे जे काय हे आहेत बघा, पहिल्या अधिवेशनाचे जे काय अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष विचारले जातात. कोण आहेत? तर ते होते योमेश चंद्र. बघा, योमेश चंद्र बॅनर्जी होते. म्हणून हा पण तुमचा प्रश्न चांगला आहे बघा, हा पण प्रश्न तयार होतो, योमेश चंद्र बॅनर्जी. आणि त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला काय विचारला जाईल बघा. तर आता 1900 सुरत या ठिकाणी एक अधिवेशन झालं होतं. सुरत
ठीक आहे. सुरत या ठिकाणी अधिवेशन झालं आणि सुरतचं अधिवेशन झालं होतं 1907ला. कधी झालं होतं? 1907ला. आता सुरत अधिवेशनाविषयी मी तुम्हाला माहिती देतो. ओके, आता एवढं सर्वांना क्लिअर झालं असेल. आता सुरत या ठिकाणी अधिवेशन झालं आणि त्या ठिकाणी 2 गट निर्माण झाले या संघटनेचे, बरोबर आहे. आणि त्या दोन्ही गटांना काय म्हटलं गेलं तर एकाला जहाल गट तर दुसऱ्याला मवाल गट असं म्हटलं गेलं. आणि या दोन्ही गटात फूट पडली बघा मित्रांनो. ओके, आणि मग तुम्हाला हाच प्रश्न विचारलाय, फूट पडली होती ते अधिवेशन कोणतं आहे? तर सुरत आहे. मग नेमकं काय झालं होतं ते एकदा क्लिअर करा. सुरतला काय झालं माहिती आहे का? अधिवेशन भरलं 1907ला आणि इथे काय झालं तर या अधिवेशनामध्ये 2 गट होते. 2 विचारधारेचे जे काय लोक आहेत ते लोक या ठिकाणी बघायला मिळतात. आणि यामध्ये प्रामुख्याने इथे मवाळ गट होता. एक कोणता गट होता? मवाळ गट. ओके, आणि मवाळ गटाचं प्रतिनिधित्व करणारे एक नेते होते आणि ज्यांना तुम्ही गोपाल कृष्ण गोखले म्हणता. आणि हे जे गोपाल कृष्ण गोखले आहेत हे कुणाचे राजकीय गुरु आहेत मला कमेंट करून सांगा तुम्ही. आता त्यानंतर परत पुढे दुसरे जे काय नेते आहेत ते फिरोज शाह मेहता होते बघा, मेहता. त्यानंतर परत पुढे इथे दादाभाई नौरोजी देखील होते. दादाभाई नौरोजी यांचा देखील समावेश आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता इकडे बघा, इथे मवाळ गट आहे, इकडे आहे जहाल गट. कोणता गट? जहाल गट आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, जहाल गट जो आहे या जहाल गटाचा जर आपण विचार केला तर यामध्ये यांचं नेतृत्व बाळ गंगाधर टिळक करत होते. बाळ गंगाधर टिळक, व्यवस्थित लक्ष द्या, बाळ गंगाधर टिळक करायचे. त्यानंतर लाला लजपत राय आहे. ते काय आहे? ते लाला लजपत राय हे आहेत. क्लिअर इथपर्यंत? आणि त्यानंतर परत पुढे बिपिन चंद्र पाल. आणि यांनाच आपण काय म्हणून ओळखतो रे? लाल बाल पाल म्हणून ओळखतो. हे एक महत्वाचं आहे. ओके, सर्वांच्या लक्षात येत आहे असे लोक. आता मवाळ म्हणजे काय रे बाबा? तर मवाळ म्हणजे इंग्रजांपुढे जर मागण्या ठेवल्या तर त्या मागण्या प्रामुख्याने अर्ज विनवणी करून त्या मागण्या मान्य करून घेणे, अशा गटाला आपण काय म्हणतो तर इथे मवाळ गट म्हणतो. म्हणजे अहिंसेच्या मार्गाने जाणारा हा गट होता. ओके, हे क्लिअर करा. आणि यांचं म्हणणं होतं की ब्रिटिशांना जर आपण आजच हाकलून दिलं तर आपल्याला संपूर्णपणे भारत चालवता येणार नाही, त्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम नाही आहात. म्हणून हे इंटरिम गव्हर्नमेंट नेहमी मागायचे. ब्रिटिशांच्या अंतर्गत जे काय स्वातंत्र्य आहे, वसाहतीचं स्वातंत्र्याची मागणी करायचे. आणि इकडे हा जो गट आहे हा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करायचे. आणि संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत असताना जहाल गट नेहमी काय करायचा तर आंदोलन करायचे, सत्याग्रह करायचे, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कट कारस्थान करायचे. अशा प्रकारचं जे काय काम आहे ते काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि मग पुढे काय होणार आहे, आता हे एवढं मी इरेज करतो, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि मग पुढे काय झालं बघा, या तिघांमध्ये मित्रांनो, या गटामध्ये आणि या गटामध्ये एका कारणासाठी भांडण झालं. कोणत्या कारणासाठी? कारण सुरत अधिवेशनाचे जे काय अध्यक्ष आहेत
ते होते रास बिहारी बोस यांना अध्यक्ष केलं होतं. ओके, रास बिहारी बोस यांना अध्यक्ष केलं होतं आणि यांचं म्हणणं होतं की तुम्ही लाला लजपत राय यांना अध्यक्ष करा, रास बिहारी बोस यांना अध्यक्ष करू नका, अशा पद्धतीचं यांचं म्हणणं होतं. परंतु यांनी काय ऐकलं नाही आणि त्यासाठी या ठिकाणी थोडेसे वाद झाले आणि वाद झाल्यामुळे त्याची जी काय परिणिती आहे ती दोन गटामध्ये झालेली दिसते. फूट पडली, जहाल गट एकीकडे गेला आणि मवाळ गट एकीकडे, असा या ठिकाणी जो काय मुद्दा आहे तो आपल्याला होताना दिसून येतोय. बरोबर, आता आपण काय करूयात, हा जरा थोडासा मुद्दा क्लिअर झाला असेल मग, पण मला अगोदर हे क्लिअर करून द्या, सुरत हे जे अधिवेशन आहे हे कितवं अधिवेशन आहे ते मला एकदा कमेंट करून तुम्ही सांगा. ओके, म्हणून तोही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नंतरचा मुद्दा काय आहे बघा, बाळ गंगाधर टिळक यांचं असं म्हणणं होतं की आपण लाला लजपत राय यांना अध्यक्ष करू आणि एक ठराव पास करून घेऊ, जो ठराव चतुसूत्रीचा होता. आणि मग कोणता आहे बघा रे, म्हणून या कारणांसाठी प्रामुख्याने वाद झालेले आपल्याला बघायला मिळतील. चतुसूत्री कार्यक्रम, चतुसूत्री कार्यक्रम, आणि या चतुसूत्रीला प्रामुख्याने गोपाल गणेश आगरकर यांचा जरा थोडासा विरोध होता बघा. ओके, चतुसूत्री कार्यक्रम. आणि हा जो कार्यक्रम आहे मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये पहिलं जे काय सूत्र आहे ते काय होतं, स्वराज होतं बघा, स्वराज्य, स्वराज्य. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण. आणि इथे बहिष्कार. ठीक आहे बघा, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार. आणि चौथी जी आहे आणि अतिशय महत्त्वाची दिसेल तुम्हाला, ज्याला आपण काय म्हणू, राष्ट्रीय शिक्षण झालं, बहिष्कार झाला आणि स्वदेशी नावाचा पार्ट आहे तो, स्वदेशी. आता क्लिअर करा काय काय आहे, तर हे मी एकदा समजावून सांगतो ही चतुसूत्री कशा पद्धतीने. तर जहाल गटाचं म्हणणं होतं की हा जो देश आहे हा देश आमचा देश आहे, हे या ठिकाणी जे राज्य असणार आहे ते आमचं असणार आहे, स्वतःचं राज्य असणार आहे. बरोबर आहे की नाही, असा त्यांचा विचार होता. आणि त्याचबरोबर ते यासाठी म्हणायचे की सर्वांनी राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन द्या, राष्ट्रीय शिक्षण घेण्यावर प्रोत्साहन द्या, पाश्चिमात्य शिक्षणाला कट करून टाका. पाश्चिमात्य शिक्षण म्हणजे जे ब्रिटिशांचं शिक्षण आहे, जे इंग्रजीमधलं शिक्षण आहे, आणि यांचं म्हणणं होतं की आता ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीचा त्याग करा आणि राष्ट्रीय शिक्षण जे आहे ते सुरू करा. आणि त्यासाठी तुम्हाला इंग्रजांच्या वस्तूंवर बहिष्कार घालावा लागेल आणि इंग्रजांच्या वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी ज्या काय बनावटीच्या वस्तू आहेत त्या वस्तू वापरा. आणि लोकांना सवय झाली होती, ब्रिटिशांच्या वस्तू अतिशय झगमगाटाच्या असायच्या आणि त्यामुळे खूप ब्रिटिशांचा कुठेतरी तो म्हणजे एक वेगळा उद्देश विचारात घेऊन किंवा त्यांनी ज्या बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूचं भारतीयांना बऱ्याच वेळेस आकर्षण व्हायचं बघा. आणि आकर्षण असल्यामुळे हे लोक जरा तिकडे झुकलेले आपल्याला काही प्रमाणात बघायला मिळतात, इतर जे सामान्य जनता आहे ती. आता बघा, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे आणि उत्तर प्रदेश राज्याची राजधानी विचारली आणि म्हणून मला या ठिकाणी एक चॅप्टर कव्हर करावा लागणार आहे, म्हणजे राज्य आणि त्यांच्या राजधानी आपल्याला पाठ पाहिजेत. बरोबर आहे की नाही. आणि मग ही जे उत्तर प्रदेश आहे, या उत्तर प्रदेशची जर आपण राजधानी पाहिली तर ती कोणती आहे, तर राजधानी आहे लखनौ. राजधानी कोणती आहे, लखनौ ही राजधानी कुणाची आहे, तर उत्तर प्रदेशची. हे प्रत्येकाला माहिती असेल निश्चितच. आणि जे अहमदाबाद आहे मित्रांनो, अलाहाबाद आहे, या अलाहाबादमधून काय गेलेली आपली भारतीय प्रमाण वेळ गेलेली, हे लक्षात राहू द्या. भारतीय प्रमाण वेळ रेषा ही गेलेली आहे. बरोबर आहे की नाही. असं भारतीय प्रमाण वेळ रेषा
ही गेलेली, म्हणून ते पण लक्षात राहू द्या. आणि जी तुम्हाला जिचं जर रेखांश जर तुम्ही पाहिलं तर 82:30 असलेलं बघायला मिळेल. बरोबर आहे, 82:30 असलेलं आपल्याला बघायला मिळतं. राईट, इथपर्यंत बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं असेल. राईट, आता त्यानंतर परत पुढे लखनौ ही जे आहे ही AICTE आहे सध्याचा जर विचार केला. बरोबर आहे की नाही, AICTE असलेले आपल्याला बघायला मिळते. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. ओके, आणि बाकीचे जे काय एवढं तरी खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येत आहे. नंतर नेक्स्ट जो काय प्रश्न आहे तो कव्हर करू. शिशय हा सायन्सचा प्रश्न आहे. शिशय ज्याला आपण लीड असं म्हणतो, आणि या लीड जे काय धातू आहे या धातूचं रासायनिक आपल्याला संज्ञा पाठ पाहिजे. तुम्हाला रासायनिक संज्ञाचा एक टेबलच प्रामुख्याने लिहून काढावा लागेल, आणि तो कुठेही मिळतो तुम्हाला, स्टेट बोर्डच्या बुकमधून किंवा आहे त्या तुमच्या रेफरन्स बुकमध्ये पण मिळतो. तो पाठ करून टाका डायरेक्ट, तिथे राजधान्या पण पाठ करा. आणि ह्याचं जे करेक्ट उत्तर आहे, जे काय शिशे असतात त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, PB आहे. आणि मला तुमच्यासाठी होमवर्क लगेच सोन्याचं काय रासायनिक म्हणजे संज्ञा आहे ते मला सांगा. सोने, त्यानंतर पुढे चांदीची पण सांगून द्या. ओके, आणि त्यानंतर परत पुढे तुम्ही ह्याची पण सांगा मला, लोखंडाची सांगा, लोखंड. ओके, हे महत्त्वाचं आहे. हे परीक्षेमध्ये या सगळ्या ज्या काय गोष्टी या विचारल्या जातात, म्हणून ते मला कमेंट करून सांगा. त्यांची जे काय रासायनिक जो काय सिम्बॉल आहे तो मला कमेंट करा आणि सांगा. आता बघा, जैन धर्म आहे आणि जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर झालेले आहेत ते सांगायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे की नाही, जैन धर्माचे एकूण तीर्थकर किती झालेले आहेत, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे, प्रत्येकाला माहिती आहे, 24 आहेत. किती आहेत, 24 आहेत. आता हे पण थोडंसं कन्फर्म पाहिजे तुम्हाला की पहिले कोणते, काय विचारलं जाईल तुम्हाला, पहिले कोणते, आणि त्यानंतर परत पुढे विचारलं जाईल 23वे कोणते आहेत हे पण लक्षात ठेवा, 23वे, आणि त्यानंतर 24वे कोणते हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. बरोबर आहे की नाही. आणि जर तुम्ही पहिले पाहिले तर ते आहेत, कोण आहेत, वृषभदेव आहेत. कोण आहेत, वृषभदेव हे आपल्याला बघायला मिळतात. राईट, बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर परत 23वे पार्श्वनाथ, काय आहेत, पार्श्वनाथ हे आहेत. आणि त्यानंतर पाहिलं 24वे, तर 24वे कोण आहेत, तर वर्धमान महावीर हे आहेत. बरोबर, तुम्हाला कमेंट करायला काही गोष्टी द्याव्या लागतील म्हणजे जरा ॲक्टिव्ह राहाल. इथपर्यंत क्लिअर आहे का, मीच एकट्याने बोलणं हे जरा बरोबर नाही आहे. बरोबर, चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा रे. हा प्रश्न आपला झालाय का, थोडा रिपिटेशन आलाय. ओके, रिपिटेशन झालंय, ठीक आहे, हरकत नाही, थोडंसं रिपिटेशन आहे. चला लक्ष द्या काय म्हटलंय तर हा प्रश्न झालाय आपला. तर इथे काय म्हटलंय बघा रे, सोनेरी क्रांती, कोणती क्रांती आहे, सोनेरी क्रांती. आणि सोनेरी क्रांतीच्या संदर्भातला प्रश्न आहे. आणि ही सोनेरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. अगोदर लक्ष द्या, आता हे क्लिअर करा, माशाच्या संदर्भात कोणती क्रांती आहे, तर नील क्रांती. कोणती क्रांती, नील क्रांती आहे, हे कन्फर्म करून ठेवा. नील क्रांती म्हणजे ही माशाच्या रिलेटेड असणार आहे, आणि म्हणजे थोडक्यात माशाच्या उत्पादनामध्ये भरगच्च वाढ. आणि त्यानंतर फळाच्या संदर्भातली जी काय क्रांती आहे हीच क्रांती ती ज्याला तुम्ही सोनेरी क्रांती म्हणता. कोणती क्रांती म्हणता, सोनेरी क्रांती म्हणता. आणि अंड्याच्या संदर्भातली कोणती क्रांती, तर चंदेरी क्रांती मित्रांनो. कोणती क्रांती, चंदेरी क्रांती आहे. बरोबर आहे की नाही. आणि जे बटाटा आहे, बटाटा मसाल्याच्या संदर्भात क्रांती झालेली नाही, काय काळजी करू नका. आता आपलं करेक्ट उत्तर काय आहे, फळ आहे बघा, फळे. आणि जर तुम्हाला बटाट्याच्या संदर्भात विचारली तर ती गोल क्रांती. कोणती क्रांती आहे, गोल. इकडे लिहूयात आपण. बरोबर, बघा मग बटाट्याच्या संदर्भातली क्रांती गोल क्रांती ही आहे बटाटा. आणि त्यानंतर परत पुढे हरित क्रांती जर पाहिलं, हरित क्रांती
ही धान्यामध्ये झालेली, विशेषतः गहू हे विचारात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत बघा धवल क्रांती हा एक मुद्दा आहे. धवल क्रांती, धवल म्हणजे पांढरी आणि म्हणून तुम्ही इथं दूध म्हणू शकता. काय म्हणू शकता? दूध. आता बरेच जण इथे थोडासा घोटाळा करतात मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. आता ही दुधामधली क्रांती आहे बरं का. हरित क्रांती आणि धवल क्रांती यांचे जे काही जनक आहेत ते तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. हा एवढंच विचारलं जातं. जर तुम्हाला धवल क्रांतीचे जनक विचारलं तर डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत. आणि हरित क्रांतीचे विचारले, भारतीय हरित क्रांतीचे जनक तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आहेत. आणि जगाच्या हरित क्रांतीचे विचारले तर कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग आहेत. आणि जर तुम्हाला महाराष्ट्राच्या विचारले तर वसंतराव नाईक आहेत. म्हणून हे सगळं लक्षात ठेवा. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे आपल्याला परीक्षेला आवर्जून विचारलं जाणार आहे. याला तुम्ही श्वेत क्रांती देखील म्हणू शकता. चला जायचं पुढे. नंतरचा पार्ट बघा. फॉरवर्ड ब्लॉक नावाचा हा जो पक्ष आहे, हा पक्ष स्थापन कुणी केलेला आहे किंवा या पक्षाची स्थापना कुणी केलेली ते सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय असणार आहे? तर सुभाषचंद्र बोस असणार आहे. काय असणार आहे? सुभाषचंद्र बोस. ज्यांनी कधी या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची जी काय स्थापना आहे ती कधी केली होती? तर 1949ला केली होती. बघा लक्षात राहू द्या. कुणी केली होती ती? सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. कधी केली होती ती? 1939ला केली होती. ज्या पक्षाचं नाव काय आहे मित्रांनो? फॉरवर्ड. ठीक आहे, फॉरवर्ड ब्लॉक नावाचा हा पक्ष आहे. लक्षात राहू द्या. ओके. आणि त्यानंतर परत पुढे लक्ष द्या. बघा नंतरचा जर आपण विचार केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, बरोबर आहे की नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर हे जे आहेत, या सावरकर, ठीक आहे, सावरकर यांनी अभिनव भारत नावाची एक संस्था स्थापन केली होती. कोणती संस्था स्थापन केली होती? अभिनव किंवा मित्रमेळा आपण लक्षात घेऊ. ती पण त्यांची संस्था आहे. परीक्षेत हे जास्त विचारलं जातं. मित्रमेळा नावाची संस्था आहे. मला कमेंट करून सांगा तुम्ही मित्रमेळा ही जी संस्था आहे ही संस्था कधी स्थापन झाली होती म्हणून. बरोबर आहे की नाही? आणि लोकमान्य टिळक यांची जी काय संस्था आहे ती कोणती आहे? डेक्कन. बऱ्याच वेळेस विचारलंय. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नावाची आहे. बघा सोसायटी, जी 1884ला स्थापन झाली होती. 1884ला. बरोबर आहे की नाही? इथपर्यंत क्लिअर? कुणाची आहे ती? लोकमान्य टिळकांची संस्था आहे. म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. एवढं तर ॲटलिस्ट. आणि भगतसिंग यांना फाशीची शिक्षा कधी झाली होती आणि कोणत्या कोणत्या क्रांतिकारकांना दिली होती तेवढं मला एकदा कमेंट करून सांगा. सोपा प्रश्न आहे. आणि ह्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे रे? तर सुभाषचंद्र बोस असणार आहे. आणि 1942ला काय झालं होतं? परत एक संस्था स्थापन झाली होती बघा 1942ला. बरोबर आहे? कोणती होती? मी ते सांगतो एकदा, जिला तुम्ही काय म्हणताय? आझाद हिंद सेना म्हणताय. बघा आझाद. नंतर हिचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलं. आझाद हिंद सेना. आणि आझाद हिंद सेना ही जी आहे ही 1942ला टोकियो या ठिकाणी स्थापन झाली होती. कुठे स्थापन केली होती? टोकियो. लक्षात राहू द्या. टोकियो या ठिकाणी स्थापन झाली होती. आणि कुणी स्थापन केली होती? तर रास बिहारी बोस यांनी स्थापन केली होती. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. या सगळ्या गोष्टी आता गरजेच्या झालेल्या आहेत. आता पुढे नंतर राज्यघटनेच्या मूलभूत रचना सिद्धांत. बघा राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वात प्रथम मांडली? त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय असणार आहे? तर केशवानंद भारती हा खटला होता.
आणि लक्षात घ्या जो खटला 1973चा आहे, 1973चा खटला आहे. आणि हे जे गोपालन खटला आहे बघा, लक्षात राहू द्या, नंतरचा खटला. आपलं करेक्ट उत्तर काय आहे रे, ह्याचं सी आहे, तिसरं आहे उत्तर. आता ह्याच्याविषयी आपण बघूयात. ए गोपालन हे जे आहेत, ए गोपालन, मी जरा याला टिक करतो आणि याला गोल करतो म्हणजे तुम्हाला गैरसमज होणार नाही. ए गोपालन खटला जो आहे, हे ए गोपालन कम्युनिस्ट पार्टीचे लीडर होते आणि यांना अपोजिशन पार्टीचे लीडर असल्यामुळे यांना डायरेक्ट काय केलं होतं तर प्रोव्हिजन ते डिटेक्शन ॲक्टनुसार काय करण्यात आलेलं होतं, अटक करण्यात आलेलं होतं. ज्याला प्रतिबंधक स्थानबद्धता असा जो कायदा आहे तो, त्या कायद्याअंतर्गत यांना अटक करण्यात आलं होतं. मद्रास उच्च न्यायालयामध्ये यांनी धाव घेतली आणि डायरेक्ट काय म्हटले तर बाबा मला इथे जे आहे माझ्या स्वातंत्र्यावरती गदा येते, बरोबर आहे की नाही, मानवी हक्कांवरती गदा येते आणि म्हणून त्यांनी त्याच्या विरोधामध्ये गेल्यामुळे त्यांना तिथे न्याय मिळाला आणि मूलभूत हक्काचं जे काय आहे इशू त्याच्या संदर्भामध्ये या केसमधून निर्णय आला. आणि त्यानंतर हे मेनका गांधी हा जो खटला आहे, हा खटला ही मेनका गांधी नावाच्या जे काय महिला आहे यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता बघा मित्रांनो. आणि त्यांनी म्हटलं होतं की माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा येते आणि म्हणून त्यांनी काय केलं की कोर्टाने निर्णय दिला की बाबा असं करू शकत नाही कोण तर संबंधित सरकार. आणि त्यानंतर परत पुढे बघा रे, मिनर्वा मिल्स खटला जो आहे तर केशवानंदी नंद भारती खटला जो आहे त्या निर्णयाचा इथे पुष्टी करण्यात आलेली. याच ह्याच्यामध्ये कंटिन्यू काय म्हटलंय तर जे संसद आहे त्यांना कायदा करण्याचा अधिकार आहे पण तो मर्यादित आहे. बेसिक स्ट्रक्चर काय करू शकणार नाही आहे तर हे करू शकणार नाही म्हणजे ज्याला डावलू शकणार नाही आहे. तर इथं ते मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये त्यांनी तसं म्हटलेलं आहे. ओके, आता त्यानंतर पुढे आपण जाऊयात. नंतरचा जो काय प्रकार आहे तो काय आहे बघा, समान नागरी कायदा आहे. ओके, समान नागरी कायदा ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हटलं जात आहे. तर हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो खालीलपैकी कुठल्या कलमाने लागू करण्यात येतोय किंवा मेन्शन करण्यात आहे, लागू म्हणण्यापेक्षा तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे. तर 44 नंबरचं कलम आहे. किती नंबरचं कलम आहे? 44 नंबरचं कलम आहे. आणि हा जो समान नागरी कायदा आहे तो उत्तराखंडमध्ये देखील लावण्यात आलेला आहे. प्रत्येकाला माहिती आहे. परत कुठे लावण्यात आला आहे ते एकदा मला कमेंट करून तुम्ही सांगा. आता त्यानंतर 46 नंबरचं जे काय कलम आहे ते कलम काय सांगतं माहिती आहे का मित्रांनो. आता हा तर युनिफॉर्म सिव्हिल कोड सांगायला आहे, बरोबर आहे की नाही. आता त्यानंतर हा म्हणजे आर्टिकल नंबर 46 काय सांगणार आहे तर या ठिकाणी असं म्हटलंय की जे काय SC ST आणि इतर बॅकवर्ड क्लासचे जे काय लोक आहेत, ओके, अदर बॅकवर्ड क्लासचे जे काय लोक आहेत यांच्या शैक्षणिक कशासाठी शैक्षणिक आणि त्यांच्या आर्थिक संवर्धनासाठी शासन काय करू शकतं, पावले उचलू शकतं किंवा विशेष त्यांच्यासाठी काही योजना वगैरे आखल्या जाऊ शकतात शैक्षणिक आणि आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी. 40 मध्ये ग्रामपंचायत जी आहे, ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीचं कलम आहे मित्रांनो 40. हे देखील तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. आणि 45 मध्ये काय आहे तर 6 वर्षाखालील जो मुलगा आहे, बरोबर आहे, मुलं आहेत यांचं बालसंगोपन करायला पाहिजे. हे बालसंगोपन आहे, बालसंगोपन. आणि त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण द्यायला पाहिजे, पूर्व प्राथमिक शिक्षण देणे अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली. आणि यासाठी 86वी घटना दुरुस्ती झाली होती. कितवी घटना दुरुस्ती झाली होती? 86वी घटना दुरुस्ती. आणि प्रामुख्याने या घटना दुरुस्तीने कलम 21 बघा, कलम 21 या अंतर्गत शिक्षणाचा अधिकार दिला. कशाचा? कंपल्सरी शिक्षणाचा हक्क. आणि याच्यामध्ये काय म्हटलंय तर 6 ते 14 वयोगटातील जे काय मुलं असणार या मुलांना प्राथमिक शिक्षण
सक्तीचं करण्यात आलेलं आहे. कसं करण्यात आलं आहे? सक्तीचं करण्यात आलेलं आहे. ओके, लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. चला याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण पुढे जाऊयात. आता त्यानंतरचा पुढचा मुद्दा काय आहे बघा. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीने खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. नव्हते म्हणाले बरं का मित्रांनो, हे कीवर्ड खूप महत्त्वाचे आहेत. संविधान मसुदा समितीचे म्हणाले, डायरेक्ट कशाचे म्हणाले? मसुदा समिती. भारतामध्ये जेव्हा संविधान तयार करायचं होतं तेव्हा ड्राफ्टिंग कमिटी होती की नाही? मग चला लक्ष द्या आता. तर ही जी ड्राफ्टिंग कमिटी ही स्थापन झाली होती 29 ऑगस्ट, बरोबर आहे, 1947ला. आणि ज्या दिवशी ही कमिटी अस्तित्वात आली त्या दिवशी हिचे जे काय मेंबर आहेत, एक चेअरमॅन म्हणजे एक अध्यक्ष आणि बाकीचे 6 मेंबर. ओके, 6 काय असणार आहे? मेंबर. म्हणजे एकूण 7 लोकांची ही कमिटी होती. आणि या कमिटीचे जे काय अध्यक्ष आहेत, कोण अध्यक्ष, ते अध्यक्ष कोण होते असं पण तुम्हाला विचारलं जाईल. तर डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे बाबासाहेब रामजी आंबेडकर, बरोबर. हे या समितीचे कोण होते? अध्यक्ष होते. राईट, इथपर्यंत क्लिअर. आता आपण पुढे जाऊयात. आता मित्रांनो त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, सदस्य कोणते होते ते एकदा क्लिअर करूयात आपण. सदस्य. ओके, चला आता व्यवस्थित समजून घेऊयात आपण. सदस्य सांगतो मी तुम्हाला, मग ह्याचं क्लिअर होऊन जाईल, याचं लक्षात येईल उत्तर काय असायला पाहिजे म्हणून. राईट, तुम्हाला सदस्य सांगतो एक एक करून. पहिले सदस्य आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. ओके, आणि त्यानंतर एन अय्यंगार म्हणून एक होते बघा, अय्यंगार या नावाचे होते. ठीक आहे. एन गोपाल स्वामी नाव आहे बघा त्यांचं. काय नाव आहे? तसं लिहिण्याची आवश्यकता नाही, मी शॉर्टकटमध्ये लिहू का लिहू सर्वच? गोपाल स्वामी अय्यंगार. आणि त्यानंतर तिसरं जे आहे ते तिसरे मुस्लिम जे काय सदस्य ते लिहितो, ज्यांचं मोहम्मद सादोल्ला अशा पद्धतीचे होते. चौथे KM मुन्शी होते, KM मुन्शी. पाचवे कोण होते? BN मित्तल होते, मित्तल. आणि यांचं निधन झालं होतं आणि त्यासाठी कुणी यांची जागा घेतली होती? तर N माधव राव यांनी जागा घेतली होती. आणि त्यानंतर परत DP खेतान यांची जागा कुणी घेतली? तर TT कृष्णा मत्सारी यांनी जागा घेतली. हे सगळं तुम्हाला विचारलं जाणारच बरं का, म्हणून हे सगळं लक्षात ठेवा, हे सगळं टोटल विचारलं जाणार. आता हे सगळे लोक तुम्हाला पाठ झाले, याच्यामध्ये तुम्हाला कोण सापडलं नाही? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सापडले नाही, कारण हे वेगळ्या समितीचे अध्यक्ष होते, ज्या समितीला संविधान समिती असं म्हटलं गेलं. संविधान समिती असं म्हटलं गेलं. ओके, लक्षात राहू द्या, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सुकाणू समितीचे पण अध्यक्ष होते. कोणत्या समितीचे? सुकाणू समिती. सुकाणू म्हणजे काय माहिती आहे का? जहाजाचं चाक नसतं का, चाक, त्या चाकाला सुकाणू म्हटलं जातं बघा.
जहाजाचं ते टेरिंग, ओके हां, तर ते सुकाणू ही समिती, म्हणजे जहाज म्हणजे संविधान आहे आणि त्या संविधानाला त्या जहाजाला ती टेरिंग आहे का, ती दिशा देते की नाही, म्हणजे संविधानाला दिशा देण्याचं काम या सुकाणू समितीने केलं होतं आणि तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. एवढं सगळं तुम्ही एकदा हे करून घ्या लिहून. चला पुढे जाऊयात. बघा, बेरी नावाचा हा एक आजार आहे मित्रांनो. बेरी नावाचा हा एक आजार आहे आणि हा जो बेरी नावाचा आजार आहे का, या आजाराच्या बाबतीमध्ये आपण बोलूयात. हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो असा प्रश्न आहे. प्रश्न बघा, बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, डिफिशियन्सी ऑफ व्हायटॅमिन्स, आणि कुठलं व्हायटॅमिन्स कमी असताना किंवा विटॅमिन्स तुम्ही त्याला म्हणता, तर ते कमी असताना हा बेरी होणार आहे. लक्षात कसं ठेवायचं बघा रे. आता हे सगळे ABCD हे सगळे एकदा इथं लिहून घेऊ आपण. A, त्यानंतर B, C आणि D. आता ह्याच्यात हे जर कमतरता असेल, यांची काय असेल, कमतरता किंवा त्याला तुम्ही अभाव म्हणताय. काय म्हणताय त्याला, अभाव. जर अभाव असेल तर कोणता रोग होईल ते एकदा क्लिअर करा. लक्षात घ्या. आता ए आहे की नाही, ए वरून आता लक्षात ठेवायचं रात आंधळेपणा. काय लक्षात ठेवायचं बघा, रात हरकत नाही. चला, रात आंधळेपणा बघा. रात आचा उच्चार आहे इथे अ आहे. अ इथे असल्यामुळे इथे ए वरून लक्षात ठेवायचं. रात आ ए वरून लक्षात ठेवायचं, रात आंधळेपणा. आणि त्यानंतर बेरी बघा बरं, या ब ची जी काय स्पेलिंग आहे ती काय असणार आहे, बी असणार आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं बेरी. आणि सी वरून कसं लक्षात ठेवायचं, तर स्कर्वी हा रोग आहे बघा. हे क जे आहे ना, या क ची जी काय स्पेलिंग आहे ती सी ने देखील सुरू होत असते, म्हणून इथं तुम्ही त्यावरून लक्षात ठेवू शकतात. आणि हे मूड बघा, मूड दूस असा हा एक रोग आहे बघा. मूड या ड ला तुम्ही डी वापरू शकता, म्हणजे तिथे येतं, म्हणून तुम्ही काय तसं लक्षात ठेवू शकता, मूडदूस. अशा प्रकारचे आजारात. म्हणून आपला करेक्ट जे काय आन्सर आहे ते काय असणार आहे रे, तर बी असणार आहे. काय असणार आहे आपलं, बी असणार आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. इथे काय म्हटलंय, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला असा प्रश्न आहे. आपले ऑप्शन आहेत रुदरफोर्ड, 2 जेम्स चॅडविक आणि जे थॉम्सन आणि पुन्हा न्यूटन. तर याचं करेक्ट जे काय आन्सर आहे ते काय असणार आहे, जे थॉम्सन असणार आहे. बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, इथं जर आपण क्लिअर केलं तर रुदरफोर्ड यांनी, आलं लक्षात, रुदरफोर्ड, अर्नेस्ट रुदरफोर्ड असं नाव आहे त्यांचं. आणि त्यांनी कशाचा शोध लावला होता माहिती आहे का, तर अणूचं केंद्रक शोधलं होतं. अणूचं काय शोधलं होतं, अणूचे केंद्रक. या केंद्रकाचा जो काय शोध आहे, केंद्रक, ठीक आहे, अणूचे केंद्रक, याचा शोध कोणी लावला होता, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी लावला होता. जेम्स चॅडविक यांनी कशाचा लावला होता, तर यांचा जो काय शोध आहे तो त्यांनी न्यूट्रॉनचा लावला होता. न्यूट्रॉन, ओके, न्यूट्रॉनचा लावला होता. आणि त्यानंतर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता. इलेक्ट्रॉन याचा शोध लावला होता. आणि न्यूटनने कशाचा लावला, तर न्यूटनचे गतीचे नियम आहेत बघा. कशाचे नियम, गतीचे नियम आणि ग्रॅव्हिटीचा पण शोध लावलेला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे नियम, राईट. आता त्यानंतर परत पुढे हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. प्रोटॉनचा शोध कुणी लावला, तर तो लावला होता गोल्ड टाईन यांनी लावला होता. गोल्ड टाईन यांनी लावला होता. म्हणून ते पण तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं बघा. लक्षात राहील सर्वांना. आता अणूचा सिद्धांत बघा, अणूचा सिद्धांत कोणी मांडला होता, अणु सिद्धांत. हा जो सिद्धांत आहे
हा सिद्धांत मांडला होता बघा, जॉन डाल्टन यांनी मांडला होता, डाल्टन यांनी मांडला होता, म्हणून हे पण लक्षात राहू द्या बघा, डाल्टन यांनी. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हे सगळं जे आहे बाबा हे परीक्षेला आपल्याला विचारलं जातंच. हे सगळं मी PYQ सांगायलोय तुम्हाला, विशेष वेगळं काय नाही, म्हणून ते लिहा चांगल्या पद्धतीने. ओके, आपण आता पुढे जाऊयात. बघा, सन 2023 मध्ये महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ कोणता असं विचारलंय. हा किती महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. ओके, विजेता संघ कोणता आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. आणि कुणाला ऑस्ट्रेलियाने पराजित केलं होतं, तर त्यांनी पराजित केलं होतं बघा दक्षिण आफ्रिकेला. म्हणजे विजेता संघ ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता संघ कोणता आहे, दक्षिण आफ्रिका आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या बघा मित्रांनो. आणि पुरुष संघाने भारताचा जो काय T20 विश्व कप आहे तो काय केला होता, जिंकला होता, हे पण लक्षात राहू द्या. आता त्यानंतर आत्ताचा एक करंटचा इश्यू काय आहे, तर महिला विश्व चषक किंवा विश्व कप आपण म्हणू त्याला, महिला विश्व कप 2025 हा कुणी जिंकला, हा भारताने जिंकलाय. विजेता कोण ठरला बघा, विजेता कोण आहे, भारत आहे. आणि भारताने कुणाचा पराभव केला, पराभव तर दक्षिण आफ्रिकेचा केलेला आहे. ओके, दक्षिण आफ्रिका, म्हणून दक्षिण आफ्रिका हा जो आहे तो उपविजेता ठरलाय, उपविजेता दक्षिण आफ्रिका असणार आहे. राईट, किती धावांनी, तर 52 धावांनी आपण विजयी झालेलो किंवा पराभव यांचा झालाय, 52 धावाने पराभव झालाय, धावा. कळालं सर्वांना? हा एकंदरीत महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. हा करंटचा प्रश्न आहे, करंट इव्हेंट. ओके, लक्षात राहू द्या. चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न काय आहे बघा. ओके, हाच आहे ना, घ्या बघा. मानव अधिकार दिन जो आहे, मानव अधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातोय, तर लक्षात ठेवा, तर हा साजरा केला जातो 10 डिसेंबरला साजरा केला जातो. कारण युनायटेड नेशनने काय केलं होतं मित्रांनो, युनायटेड नेशनने 10 डिसेंबरला स्वतःचं जे काय डिक्लेरेशन आहे ह्युमन राईट्सचं ते पारित केलं होतं, ज्याला मानवी हक्काचा जाहीरनामा म्हणतात. तो जाहीरनामा कोणत्या वर्षी पारित केला ते मला कमेंट करून सांगा. डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, बरोबर आहे, पब्लिश बाय युनायटेड नेशन्स. तर अशा पद्धतीने. आणि त्यानंतर जर आपण 3 जानेवारीचा विचार केला तर हा महाराष्ट्र बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो, बालिका दिन म्हणून साजरा करतो. आणि 24 एप्रिलचा जर विचार केला दिनाविषयी प्रश्न, तर भारतीय किंवा त्याला राष्ट्रीय पंचायत दिन म्हणून आपण साजरा करतो. ओके, आणि 30 ऑक्टोबरचा विचार करू नका. पुढे जाऊयात आपण. चला नंतरचा बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे असं त्यांनी म्हटलंय, ते तुम्हाला सांगायचंय. पश्चिम वाहिनी, तर आता लक्षात घ्या, जर आपण पश्चिम वाहिनीचा विचार केला तर इथून येणारी एक नदी आहे, ज्या नदीला तुम्ही नर्मदा नदी म्हणता. कोणती नदी, नर्मदा ही नदी आहे. मी जरा व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. जर आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहिला तर या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो महाराष्ट्राचा नकाशा अशा पद्धतीने. ओके, आता प्रयत्न करत आहे, लगेच पुन्हा कमेंट करू नका बघा. तर आता ऐका, या पद्धतीने आहे. तर आता इथून जी आहे, इथून एक नदी अशी जाते, ज्या नदीला तुम्ही काय म्हणता, खंबातच्या आखाताला मिळते ती खंबात. ओके, खंबातचं आखात आहे, आखात. आणि हे जे खंबातचं आखात आहे इथे जाऊन मिळते, ज्या नदीला आपण नर्मदा नदी म्हणतो. कोणती म्हणतो, नर्मदा ही नदी आहे. आणि ही भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. हे करा, नोट डाऊन करा, परीक्षेतला प्रश्न आहे. भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती, नर्मदा आहे, जिचं उगमस्थान अमरकंटक आहे. अमरकंटक हे आहे, हे एक लक्षात राहू द्या. आता इथून येणारी एक नदी आहे
ज्या नदीला आपण काय म्हणतो रे बाबा, तर त्या नदीला आपण मित्रांनो, ही पण खंभातच्या आखातालाच येऊन मिळते आणि मुलताईच्या टेकड्यामधून येते बघा, मुलताई यांच्या टेकड्यामधून येते, ज्या नदीला तुम्ही तापी नदी म्हणता बघा. कोणती नदी म्हणताय? तापी नदी असं म्हणता, म्हणून ते पण लक्षात राहू द्या. तापी, बरोबर आहे की नाही, ही तापी नदी. आणि या तापी नदीला इथूनच येणारी अशी जी मिळणारी आहे ती पूर्णा नदी आहे. कोणती नदी आहे? पूर्णा नदी. म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी ही तापी ठरते. कोणती ठरते? तापी. कसं काय तर बघा, आता लक्ष द्या, कारण नर्मदा ही जी नदी, नर्मदा नदी, या नर्मदा नदीची लांबी संपूर्ण भारतातली पाहिली तुम्ही तर ती किती आहे माहिती आहे का? तर 1312. हे कसं लक्षात ठेवायचं सांगितलंय? 12-13 लक्षात ठेवायचं बघा. 12 आणि 13 एवढ्या किलोमीटरची ही नदी आहे. ओके, संपूर्ण भारतात. आणि जर समजा तुम्ही महाराष्ट्रात हिचा जर विचार केला, महाराष्ट्रात, ओके, महाराष्ट्रात जर विचार केला तर मित्रांनो ती फक्त आणि फक्त किती? 54 किलोमीटर वाहते. किती किलोमीटर? 54 किलोमीटर एवढीच लांबी महाराष्ट्रात तिची, बरोबर आहे की नाही. आणि जर तुम्ही त्या तिचं जर क्षेत्र विचारात घेतलं तर तिचं क्षेत्र आहे 0.5%. एवढ्या क्षेत्रामध्ये ती वाहते, हे पण महत्त्वाचं आहे. आणि भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी, ओके, लक्षात घ्या. आणि त्यानंतर आता जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तापी नदीचा, तर ही जी तापी नदी, या तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटरची. 700 किती किलोमीटरची? संपूर्ण भारतातली, बरं का मित्रांनो. आणि महाराष्ट्रातली लांबी जर तुम्ही विचारात घेतली तर ती 208 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 208 किलोमीटर आहे. म्हणून हे पण खूप महत्त्वाचं आहे आता. आणि त्यानंतर ही पूर्णा नदी, सर्वात मोठी उपनदी कुणाची? तर तापीची उपनदी ही. ओके, लक्षात राहू द्या, हे पण खूप महत्त्वाचं आहे बघा. आला लक्षात? हा, तर या गोष्टी गरजेच्या आहेत. या सगळ्या लक्षात ठेवा, या परीक्षेत विचारल्या जातात. तर आपलं खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? दोन्ही पण नद्या पश्चिम वाहिनी, तापी पण पश्चिम वाहिनी, नर्मदा पण पश्चिम वाहिनी. तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे? बरोबर, अ व ब असायला पाहिजे, दोन्ही पण. लक्षात आलं सर्वांना? ते अ व ब दोन्ही पण हे आपलं उत्तर आहे, म्हणून ते लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण? असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. ओके, लक्षात राहू द्या. आता बघा, विमल जालन हे जर तुम्ही पाहिले तर हे 20वे गव्हर्नर होते. कितवे गव्हर्नर होते? RBIचे 20वे गव्हर्नर होते. आणि उर्जित पटेल यांचा जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर हे जे गव्हर्नर होते, किंवा इकडे जर रघुराम राजन यांचा विचार केला तर हे होते 22वे गव्हर्नर. कितवे गव्हर्नर होते? 22वे. आणि 23वे गव्हर्नर कोण होते? उर्जित पटेल होते. आणि शशिकांत दास हे जे आहेत हे कितवे गव्हर्नर होते? 25वे गव्हर्नर होते. लक्षात ठेवा. ओके, सर्वांना कळालं? 25वे गव्हर्नर. एक मिनिट, थोडंसं थांबा जरा. हे कितवे गव्हर्नर? 25वे गव्हर्नर. आणि मग उर्जित पटेल हे 24वे गव्हर्नर होते. आणि रघुनाथ राजन हे जे आहेत ते 23वे गव्हर्नर. ओके, इथपर्यंत क्लिअर? असा हा मुद्दा आहे. आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी की 2023चा हा पेपर असल्यामुळे 23 मध्ये कोण गव्हर्नर होतं? तर शशिकांत दास हे गव्हर्नर होते. आणि RBIचे कितवे गव्हर्नर होते मित्रांनो? तर 25वे गव्हर्नर होते. आता 26वे गव्हर्नर सध्या. आणि 26वे जे काय गव्हर्नर आहेत, ठीक आहे, 26वे गव्हर्नर, ते 26वे गव्हर्नर कोण आहेत? तर ते आहेत मित्रांनो संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा आहे, मल्होत्रा हे आहेत. म्हणून हे पण आता नोट डाऊन करून घ्या. 100% IMP आहे. आता परीक्षेला ते आपल्याला विचारलं जाईल, बरोबर आहे की नाही? म्हणून हे सगळं एकदम म्हणजे खतरनाक पाठ ठेवा. ओके, चला. 26वे गव्हर्नर तुम्हाला कसं विचारलं जाईल? RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण, किंवा असं विचारलं जाईल संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर, कसं पण विचारलं जाईल. म्हणून ते लक्षात राहू द्या. आता तुम्हाला थोडंसं RBI बँकेवर एक प्रश्न आला होता PYQ, ते पण मी सांगतो. RBI बँक ही जी आहे मित्रांनो, हिची जी स्थापना आहे RBI
आय बँक ही जी आहे ही बँक स्थापन झाली होती एका कायद्याने, ज्याला आपण RBI ॲक्ट असं म्हणतो, आणि जो 1934चा आहे. तर ती 34लाच स्थापन झाली होती आणि तिने काम करायला सुरुवात म्हणजे प्रत्यक्ष कार्य तिने म्हणजे थोडक्यात अंमलबजावणी कधी झाली त्या बँकेची, बजावणी कधीपासून सुरू झाली ती बँक, तर ती मित्रांनो तर 1 एप्रिल पासून सुरू झाली बघा. 1 एप्रिल तर 1 एप्रिल 1935 पासून चालू झाली. ओके. आणि ही बँकांची बँक म्हणून काम करणारी बँक आहे. एक बँकिंग क्षेत्रामध्ये नियमन करणारी अशी एक बँक ठरते, म्हणून ती हा पण एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो आपला. अशा पद्धतीने आजचे जे काय 25 प्रश्न हे पूर्ण झालेले आहेत. सर्वांनी व्यवस्थित ते ऐकले असतील निश्चितच, अशी आशा करतो मी. आणि या ठिकाणी आपण थांबूयात आणि परत अशाच प्रकारचे जे काय नवनवीन जे काय व्हिडिओ आहेत ते घेऊन येणार आहे मी परीक्षेच्या अगोदर. तर निश्चितच आपल्या व्हिडिओला खूप उदंड असा प्रतिसाद हवा आहे मला, जेणेकरून मी चांगल्या पद्धतीचे जे काय लेक्चर्स आहेत ते तुमच्यासाठी तयार करून आणेल. ओके. तर तत्पूर्वी सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यासाची चांगली प्लॅनिंग करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा, जरा शिकवण्याची पद्धत पण. ओके. त्यासाठी या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.